हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 18. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 15 थांबलो होतो. चौदा आपण अनालिसिस केलं होतं. 5 प्रकारचे जे फॅक्टर असतात कुठलेही कार्य घडून आणण्याकरता. अधिष्ठानम तथा कर्ता, करणम च पृथक विदम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैव चैवात्र पंचमम. कर्माचे स्थान शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे होत. राईट. त्यानंतर हे 5 तत्व बघितल्यावरती तर बेसिकली आपला अध्याय नंबर 18 मध्ये दुसरा सेक्शन आपण स्टडी करत आहोत. पहिला सेक्शन आपण बघितला होता श्लोक नंबर 1 ते 12 कर्मयोग. त्यानंतर 13 ते 17 कर्मयोगी व्यक्तीचं ज्ञान कसं असतं त्याचा पार्ट 1. आणि त्या 13 ते 17 मध्ये आपण 15व्या श्लोकला थांबलो होतो की कर्मयोगी व्यक्ती कुठल्या प्रकारच्या बुद्धीने काम करतो, ज्यामुळे त्याला या जगामध्ये बंधन लागत नाही. त्याची कुठली भावना असते तर त्याला जाण असते की कुठलंही जे कर्म आपण करतो त्या कर्माला मी स्वतः कारणीभूत नाहीये. मी कारणीभूत आहे, परंतु माझ्या पलीकडे सुद्धा असे काही तत्व आहेत ज्याने हे कर्म घडून येत असतं. राईट. म्हणून हे 5 कारण दिली होती कुठले कार्य कर्म घडून आणण्याकरता श्लोक नंबर 14 मध्ये. त्यानंतर 15 मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. 15 मध्ये सांगितलेलं आहे शरीराने, वाणीने किंवा मनाने योग्य किंवा अयोग्य असे जे सर्व काही मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडते. राईट. त्याला कुठल्याही गोष्टी करता ही 5 कारणे आहेत. आपण हे पण विस्तारात स्टडी केलं होतं की आपण आपली जबाबदारी पार पाडावी आणि त्यानंतर आपण ईश्वरावरती अवलंबून राहावे. आपली जबाबदारी पार न पाडता ईश्वरावरती सगळं काही सोडून देणे हे पण एक बेजबाबदारीचं काम आहे. राईट. भगवंताने मनुष्याला पण कर्तव्य दिलेले आहेत, त्याने आपली कर्तव्य पार पाडावी आणि मग ईश्वरावरती अवलंबून राहावे. राईट. मग आपण ते बघितलं होतं. भारतीय संस्कृती जी आहे, आपले जे सिद्धांत आहेत हे डेस्टिनी किंवा दैवावरती न सोडता आपल्या कर्मावरती सुद्धा अवलंबून आहेत. आपलं कर्म करावं, त्यानंतर मग दैवाच्या कृपेची अपेक्षा करावी. राईट. तसं असतं मग अर्जुनाला भगवंताने सांगितलं असतं की तू रथावरती झोपून राहा, मी सर्व काही काम करेल. पण असं झालं नाही ना. अर्जुनाला सांगितलं भगवंताने की तू तुझं कर्तव्य कर, बाकी मला जे काम करायचं ते मी तुला करून देईन. राईट. त्याच प्रकारे त्यानंतर मग एवढं सगळं सांगितल्यावरती 16व्या श्लोकात त्याचा उपसंहार करताना पुढे म्हणतात ते श्लोक नंबर 16 वाचा. शोभा शिरोळे माताजी वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तुयः पश्चात्याकृत बुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा श्लोक कशासारखा आहे? 3ऱ्या अध्यायामधील 27वा श्लोक. प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विहुणात्मा कर्ता हमिति मन्यते. एक्झॅक्टली सेम. की जो व्यक्ती जाणत नाही की मी एकटा करता नाहीये, मी जे काही करत आहे त्याला भरपूर सपोर्ट आहे, या प्रकृतीचा सपोर्ट आहे, माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांचा सपोर्ट आहे, आणि फायनली ईश्वराचा सपोर्ट आहे. या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी काही कार्य करू शकत आहे. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात मूर्ख मनुष्याला समजत नाही की परमात्मा त्याच्या अंतरात मित्र म्हणून स्थित आहे.
व त्याच्या कर्माचे संचालन करीत आहे. जरी स्थान, कर्ता, प्रयत्न व इंद्रिय ही भौतिक कारणे असली तरी अंतिम कारण स्वतः भगवानच असतात. म्हणून मनुष्याने केवळ या 4 भौतिक कारणांनाच पाहू नये तर परम कारणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जो परमात्म्याला पाहत नाही तो स्वतःलाच कर्ता मानित असतो आणि म्हणून तो बंधनामध्ये फसतो. राईट. त्यानंतर 17व्या श्लोकामध्ये पुढे भगवंत म्हणतात, माता शकुंतला माताजी माईक अनम्यूट करा. यस्तनाः कतो भावो बुद्धिर्सना लिप्यते अथवापि स इमा लोकांना इति न निबद्धते. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही आणि ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो आपल्या कर्माने बांधलाही जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग याला कन्क्लुजन करताना भगवंत म्हणतात, याला अंतिम निर्णय देताना, की अशा भावनेमध्ये जो व्यक्ती जगामध्ये वावरत असतो, राईट, त्याला बंधन का लागत नाही त्याचं एक उदाहरण दिसून दिलेलं आहे. तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लायसन दिलेलं आहे कोणाला मारायचं. ते तुम्हाला जेव्हा ऑथराईज करेल, अधिकृत अधिकारीच्या खाली जेव्हा तुम्ही सेवा करत असाल तेव्हा तुम्हाला त्याचं बंधन लागत नाही. आता अर्जुनाचा कॉन्टेक्स्ट काय इथे, की अर्जुनाला युद्धभूमीमध्ये सैनिकांना ठार मारायचं, राईट. पण अर्जुन म्हणत होता की मी ह्याला कसं मारणार. तर भगवंत म्हटले की जेव्हा तू माझ्या निर्देशाखाली कर्म करशील तेव्हा तुला बंधन लागणार नाही. या जगामध्ये आपल्याला बंधनं लागण्याची मुख्य कारण आपण प्रत्येक गोष्टीला स्वतःच कारण मानतो की मी कारण आहे याला, राईट, मी या गोष्टीचा भोक्ता आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या क्रिया प्रतिक्रियांना भोगावं लागतं. ज्या दिवशी आपल्याला हे कळेल की हे संपूर्ण जगत भगवंतांच्या इच्छेमुळे गतिशील आहे आणि त्यांच्या शक्तीमुळे गतिमान आहे, बाकी मी काय आहे, मी काहीतरी इच्छा करतो की मला हे हवं, तेव्हा भगवंत पुरवतात, राईट. भले मी इच्छा करत असेल आणि मी भले कंपनीत जाऊन काम करत असेल, शेतामध्ये मजुरी करत असेल, परंतु आपण हे जर सगळे श्लोक अभ्यास केले, स्पेशली 14वा श्लोक, तर आपल्याला कळेल की केवळ आपल्या इच्छेमुळे किंवा आपल्या मेहनतीमुळे आपल्याला सर्व काही साध्य होईल हे शक्य नाहीये, जोपर्यंत ईश्वर आपल्याला देत नाही. मग असा व्यक्ती, त्याला बंधन कसं काय लागेल, त्याला बंधन लागणारच नाही, राईट. कारण तो जाणतोय की करणारा मी नाहीये फक्त, आणि जे काही क्रेडिट ईश्वराचं त्याला क्रेडिट ईश्वराला देतोय. आता मी जर करता नसेल तर मी भोगता पण होत नाही ना. जेव्हा मी असं समजतोय की मी हे पैसे कमवलेले तर मी त्याचा भोग घ्यायला जाईल ना. पण मला जेव्हा कळेल की हे पैसे माझेच नाही रे बाबा, मी कसा त्याचा भोग घेणार. मला कळेल की मी तर उधारीचं घेतलेलं आहे ईश्वराकडनं, हे त्याच्या सेवेकरता आहे, हे माझे नाही आहेत. जेव्हा हे आपल्याला कळेल तेव्हा आपण ईश्वराला दूर करणार नाही किंवा आपण एखाद्या कुठल्याही जगातील वस्तूंचा स्वतः उपभोग घ्यायचा प्रयत्न करणार नाही, बरं त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचा प्रयत्न करू. म्हणून जी स्थिती अर्जुनाची इथे आहे ह्या क्षणाला, की अर्जुन युद्धभूमीमध्ये सैनिकांना मारून सुद्धा त्याला बंधन लागणार नाही, राईट. सो ऑर्डिनरीली हे तुम्हाला एक उदाहरण पहिले पण दिलेलं होतं की समजा युद्धभूमीमध्ये जर एखाद्या सैनिकाने दुसऱ्या सैनिकाला मारलं तर त्याला ऑथोराइज्ड आहे, कारण तिथे त्याला ती परमिशन आहे, त्याची सेवा आहे. पण तीच जर तुम्ही एखाद्या शहरामध्ये येऊन कुणाला अंदाजून गोळी मारली तर तुम्हाला शिक्षा होणार ना, तिथे तुम्हाला ऑथोराइज केलेलं नाहीये. त्याच प्रकारे जगामधील सर्व काही क्रिया, कुठलीही ऍक्शन असेल, जेव्हा आपण अधिकारी किंवा भगवंतांच्या किंवा गुरुच्या निर्देशनाखाली करतो तेव्हा ती वस्तू किंवा जागा किंवा क्रिया ही प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त होऊन जाते. आणि जेव्हा ती वस्तू प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त होते तेव्हा, म्हणजे ज्याच्यामध्ये रजस नाहीये, तमस नाही, सत्व नाहीये, मग तिथे कुठल्याही प्रकारची भौतिक भावना येत नाही. भौतिक भावना यायचं मुख्य कारण काय आहे, प्रकृतीच्या 3 गुणांचा संसर्ग. आणि या प्रकृतीच्या 3 गुणांच्या संसर्गामुळे भौतिक भावना की मी भोगता आहे किंवा मला पाहिजे किंवा माझा आहे, मी देणार नाही कुणाला, ह्या सगळ्या भावना येतात आणि त्या भावनेमुळे आपल्याला भौतिक जगाशी आपला संबंध तोडणे कठीण जातं. आणि जेवढा भौतिक जगाशी जास्त संबंध तेवढं जास्त भौतिक जगातील क्रिया प्रतिक्रियांच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं.
मग त्याच्यामध्ये सगळं आलं, जन्म मृत्यू आला, जरा आली, व्याधी आली, पुन्हा पुन्हा जन्म घेणे. काय इच्छा पूर्ण झालेल्या नाहीयेत ना. ज्या दिवशी कळेल की इच्छा आपल्याला काय पूर्ण करायच्या आहेत, आपल्याला मुळे हे माहितीच नाही की आपल्याला काय इच्छा पुऱ्या करायच्या आहेत. आपली इच्छा आहे की आपण सुखी व्हावं, पण सुखी व्हायचा मार्ग काय आहे आपल्याला कळत नाहीये. सुखी व्हायचा मार्ग एकच आहे, ईश्वराची सेवा, भगवंतांच्या भक्तांची सेवा आणि आपलं भगवंतांचं नामस्मरण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपल्याला हे कळतं तेव्हा आपण हळूहळू बंधनातनं मुक्त होऊन जातो. हा त्याचा सारांश आहे. राईट. सो म्हणून म्हणजे विचार करा की एवढं हिंस्र किंवा खून खराबा करणारी गोष्ट सुद्धा आपल्याला जगातनं मुक्त करू शकते जर ते आपण ईश्वराच्या प्रत्यर्थ करत आहे तर. आणि जगातील एखादी एकदम सात्विक गोष्ट जरी, ऍज सिम्पल ऍज तुम्ही शेतामध्ये जर पीक लावता, हे सर्वात सात्विक गोष्ट आहे की नाही. शेतामध्ये पीक लावणे किंवा गार्डन मध्ये काही फुलांची झाडं लावणे सर्वात सात्विक क्रिया आहे. पण विचार करा, अर्जुन युद्धभूमीमध्ये खून खराबा करत आहे आणि भगवंत म्हणतात तुला काही बंधन लागणार नाही. ही सर्वात तामसिक आणि राजसिक क्रिया आहे. आणि एखादा व्यक्ती शेतामध्ये नांगरून बी पेरत असेल किंवा तुम्ही तुमच्या घराच्या गार्डन मध्ये, जिथे तुमचं गार्डन असेल नसेल आजकाल काय माहिती किती मोठं गार्डन असेल तुम्हालाच माहिती, तुमच्या घराच्या बाहेर अंगणात, तर तिथे तुम्ही झाड लावत असाल पण त्याने पण तुम्हाला बंधन लागेल. भले ती एवढी सात्विक क्रिया आहे, जर ती क्रिया आपण ईश्वर प्रत्यर्थ करत नसेल तर, आणि असा विचार करत असेल हे अंगण माझं आहे, हे झाड मी लावलेलं माझं आहे, ह्याचं फुल कुणी हात लावू नये इथे, आणि ह्याच्यातनं निघालेलं फुल हे माझ्या केसावरती कसं वाटेल, नाही लय भारी दिसेल हे गुलाबाचं फुल. मग बघा क्रिया काय आहे, एकदम सात्विक क्रिया आहे. पण सात्विक क्रिया सुद्धा आपल्याला एवढ्या भयंकर बंधनात टाकून देईल की आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा ते फुल. मग है ना, माझा विचार करा, भरत महाराजांचं उदाहरण आपण एकदा बघितलं होतं. भरत महाराज हे एका हरणाचा पिल्ले ना, याची सेवा करत होते. मग किती सात्विक क्रिया, विचार करा. जगामध्ये जर एखाद्याला दुःख असेल, कष्ट असेल, त्याची सेवा करणे, त्याची काळजी घेणे, हे सर्वात, याला तर कोणी एखादा चोर किंवा डाकू पण म्हणेल की किती छान सेवा करतोय, नाही. पण त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम झाला पुढच्या जन्मी हरणाचा जन्म. म्हणजे विचार करा, एखादी सात्विक क्रिया सुद्धा जेव्हा ईश्वर प्रत्यर्थ नसते, अहम भावना सोडून नसते, तेव्हा ती क्रिया आपल्याला या जगातील भयंकर बंधनामध्ये पाडते. वरकरणी आपल्याला ते सात्विक दिसत असेल, परंतु त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भगवद्गीतेच्या या श्लोकांमध्ये दिसतात. आणि याच्या विरुद्ध जर एखादी क्रिया एकदम तामसिक जरी वाटत असेल, चोरी करण्यासारखी जसं किंवा एखादा खून करण्यासारखी, जसं का अर्जुन खून करतोय एक तऱ्हेने बघायला गेलं तर, पण ती क्रिया त्याला मुक्त करणारी आहे, कारण ती क्रिया तो ईश्वराच्या निर्देशनाखाली आणि ईश्वराच्या इच्छेनुसार त्यांच्या प्रत्यर्थ करत आहे. म्हणजे क्रिया करणे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण कुणाकरता करावी, कशी करावी याच्यामध्ये फार फरक पडतो. आणि संपूर्ण भगवद्गीतेचा आशय हा याच्यामध्येच आहे की आपली चेतना कशी असावी. आपण जे काही करतो, जे काही खातो, पितो, राहतो, वावरतो, या जगातील सर्व वस्तूंशी आपण संबंध ठेवतो, व्यक्तींशी संबंध ठेवतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली चेतना कशी असावी. जिथे चेतना चांगली झाली तिथे आपल्याला कुठलीही गोष्ट, वस्तू, जागा किंवा काही व्यक्ती आपल्याला बंधनामध्ये अडकवू शकत नाहीत. म्हणून याला संपूर्ण सारांश देताना चैतन्य महाप्रभूंनी म्हटलेलं आहे, चेतो दर्पणम मार्जनम भव महादावाग्नी निर्वापणम. म्हणून नामस्मरण प्रक्रिया जी आहे याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. उद्या तुम्ही भगवद्गीता वाचून मोठे प्रबुद्ध झालात, शिकलात, त्याचं ऍप्लिकेशन काय असेल की आपण नामस्मरण कशा प्रकारे चांगलं करतो, वैष्णव सेवा आपण कशा प्रकारे चांगलं करतो, वैष्णवांशी आपण कसं मिळून मिसळून राहतो. जर आपल्याला हे जमत असेल तर आपल्याला सारांश समजलेला आहे, नाहीतर मग आपण पुन्हा भक्तिशास्त्री स्टार्ट करावी अशा प्रकारे. तर त्याचा हा आशय आहे. आणि इथे याला कंक्लूड केलं भगवंतांनी की बाबा देखो अर्जुन, किस प्रकार 5 फॅक्टर होते हैं, राईट. म्हणून तुम्ही आता हा सेक्शन आपल्या इथे पूर्ण झाला, श्लोक नंबर 17 पर्यंत. तर 1 ते 12 आपला कर्मयोग सेक्शन होता. त्यानंतर 13 ते 17 मध्ये आपला पहिला सेक्शन होता कर्मयोग
कर्मयोगाचं ज्ञान पार्ट 1. ठीक आहे. म्हणजे कर्मयोगी जो आहे तो अशा प्रकारे या ज्ञानाने जगामध्ये वावरत असतो, म्हणून त्याला बंधन लागत नाही. राईट. त्यानंतर मग आता याला आणखीन खोल विस्तारामध्ये भगवंत अनालिसिस करतात आणि श्लोक नंबर 18 ते 40 या श्लोकांमध्ये मग आता त्यांनी कर्मयोगाचे ज्ञान पार्ट 2 दुसऱ्या भागात अजून विस्तारात सांगितलं की कर्मयोगाचं अजून खोलमध्ये काय ज्ञान आहे त्याचं. एक तर सांगितलं की त्याला माहिती आहे की 5 फॅक्टर असतात तर तो काम करतात, मी एकटा करता नाहीये. अच्छा, और कौन सा फॅक्टर आहे? और बहुत सारे फॅक्टर आहे. मग आता कसं असतं की श्लोक नंबर 18 पासून भगवंत 40 मध्ये जे आपण 5 फॅक्टर बघितले त्या 5 तत्वांना मग प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये वाटतील. आता तुम्ही श्लोक नंबर 18. अच्छा, त्याच्या अगोदर आपण तात्पर्याचे पॉईंट आपण डिस्कशन मध्ये घेतले, पण प्रभुपादाने 1-2 लाईन मी वाचतो. प्रभुपाद तात्पर्यामध्ये 17च्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, जो कर्माची साधने 3-4 लाईन आहे, परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो. असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही. मिथ्या अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्ण भावनेचा अभाव याच्यापासूनच मीच करता आहे व मी जबाबदार आहे अशा भावनांचा उदय होत असतो. परमात्मा किंवा भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी कृष्ण भावना होईत कर्म करीत असतो त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही आणि त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही. राईट. आणि प्रभुपादाने ते उदाहरण दिलेलं आहे जे आपण उदाहरण घेतलं, समथिंग लाईक दॅट. मग आता 18 ते 40 मध्ये भगवंत अनालिसिस करतात कुठल्या जे काही 5 फॅक्टर आहेत जे आपण बघितले 14व्या श्लोकांचे आपण बघितले ना. अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक विधम विविध पृथक चेष्टा आणि दैव. दैव प्रकृतीच्या 3 गुणामध्ये नसतं, पण जे राहिलेले 4 फॅक्टर आहेत, कर्माचे स्थान म्हणजे हे शरीर, त्यानंतर कर्ता, विभिन्न इंद्रिय आणि 5 आणि प्रयत्न. आता यांचं विभाजन करण्यात येईल प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. असं का करण्यात येईल आणि एवढं विस्तारामध्ये का दिलेलं आहे? कारण प्रकृतीच्या 3 गुणांचा खेळ आणि या जगातील आपले प्रतिक्रिया फार एकदम कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे. मग तुम्हाला कधी कधी दिसेल एखादा सात्विक व्यक्ती आहे पण राजसिक वागतो अचानक, किंवा एखादा राजसिक व्यक्ती आहे अचानक सात्विक वागतो. म्हणजे ही कॉम्प्लेक्सिटी जी आहे, मिक्सचर, तुम्हाला पण दिसत असेल की तुम्ही कधी दिवसभरात ना आता या क्षणाला एकदम सुपर सात्विक वाटतंय. राईट. मला काय असं वाटतं काही क्षणाने एकदम तामसिक झाले, परत काही क्षणांनी वाटतं की अरे परत राजसिक झाले, परत काही क्षणांनी वाटतं अरे सात्विक झाले. ही जी क्रिया प्रतिक्रिया आहे एवढी कॉम्प्लेक्स आहे. याला समजवण्याकरता भगवान सांगतात की फक्त एका गोष्टीने सगळं काही डिसाईड होत नाही, याला प्रभावित करणारे बरेच फॅक्टर आहेत. मग त्यातल्या एक फॅक्टरला ते डिवाइड करतात, राजसिक, सात्विक, तामसिक, राजसिक, सात्विक, तामसिक. आता तुम्ही श्लोक नंबर 18 वाचा. वसंत देशमुख प्रभू श्लोक नंबर 18 वाचा. हरे कृष्ण. दंड प्रणाम. हरे कृष्ण. ज्ञानम ध्येय परिज्ञाता त्रिविधा कर्म शोधना करण कर्म करते ते त्रिवेदी कर्म संग्रह. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. हरे कृष्ण. मग आता त्याने डिवाइड करायला चालू केलं बघा. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाही, असं विचार करायचा नाही की काय चालू झालं आता हे नवीन. जस्ट तुम्ही फ्लो मध्ये चालत राहू, पुढे तात्पर्य वाचत जाऊ आपण. आणि तुम्हाला असे टेन्शन घ्यायची गरज नाही की हे कॉम्प्लेक्स गणित एवढं काय आहे ना. तात्पर्य प्रबोधांचे फार क्लिस्टर क्लिअर आहेत. तर 3 गोष्टी दिलेल्या तिथे. कुठल्याही कर्माला प्रेरणा देणाऱ्या 3 गोष्टी असतात कुठल्याही कर्म घडण्याकरता. काय आहे? ज्ञान आहे, ज्ञेय आणि ज्ञाता. राईट. तर प्रबोधन तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे दैनंदिन कर्म करण्याकरता 3 प्रेरक असतात, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञान म्हणजे ज्ञान, बरोबर आहे का नाही? तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असेल तर तुम्ही त्या कार्य कराल ना. मग आता ज्ञान म्हणजे ज्ञान आणि ज्ञेय कोण? जाणण्याचा विषय.
आणि ज्ञाता म्हणजे कोण? जाणणारा. अच्छा, इथे ज्ञाता कोण आहे? तुम्ही आहात जाणणारा. ने काय आहे? समजा जसे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी भाजी बनवायची आहे, तर त्याच्यामध्ये ज्ञाता कोण आहे? तुम्ही आहात, राईट. तुम्हाला काय जाणून घ्यायचंय? भाजी कशी बनवायची आहे, राईट. म्हणजे जाणण्याचा विषय आहे भाजी बनवणे, राईट. आणि ऍक्च्युअली ज्ञान काय आहे की किती टाकल्यावरती काय बनतं, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत. सिंपल एक मॅथमॅटिक्स टाइप्स कॅल्क्युलेशन. मग आता एवढं ह्याला हे देण्याचं कारण काय आहे भगवंताने, राईट. तर तुम्ही जर याच्यामध्ये गेला असाल 14व्या अध्यायामध्ये, तिथे आपण बघितलं होतं विस्तारामध्ये की प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये अन्न असतं, प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये यज्ञ असतात, प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये दान असतात. मग कधी कधी असं असतं की एखादा सात्विक व्यक्ती सुद्धा तामसिक दान करतो. भले दान ही प्रक्रिया काय आहे? चांगली प्रक्रिया आहे, परंतु तो करणारा व्यक्ती कोण आहे, कुठल्या अवस्थेमध्ये करतो, त्याने निश्चित होतं की ते चांगलं होईल की त्याने त्याचं वाईट होईल. बरोबर आहे का नाही? म्हणून कुठल्याही क्रियेला बघून डायरेक्टली सांगू शकत नाही आपण की ही क्रिया चांगली होत आहे की वाईट होत आहे. ती क्रिया तो कशी करतोय आणि कुठल्या अवस्थेमध्ये करतोय, कुठल्या भावनेमध्ये करतोय, त्याने निश्चित होतं की याने त्याला काय रिझल्ट भेटणार आहे, राईट. म्हणून प्रभुपादांनी इथे दिलेलं आहे, कोणत्याही मनुष्याने केलेल्या कोणत्याही कर्मामध्ये या गोष्टी असतात. कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा होत असते. कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो ते कर्माचे सूक्ष्म रूप असते. म्हणून बघा, एखादी गोष्ट फिजिकली पहिले होते, अगोदर मेंटली आपल्या मनामध्ये होते. आता भक्तिशास्त्री क्लासला जेव्हा तुम्हाला नोटीस जातं तेव्हा ऑलरेडी तुम्ही क्लास करून घेतलेला असतो मेंटली. म्हणजे 7:30 बजे मतलब जेव्हा नोटीस टाकली की अभी क्लास होगा, लास्ट टाइम जेव्हा नोटीस टाकली की दर सोमवारी क्लास होईल, आता ऑलरेडी तुमच्या मनामध्ये क्लास होऊन झालेला आहे की हाँ अभी 1.5 घंटा मतलब क्लास हो गया मेरा, बैठना है मुझे वहां पे. किंवा तुमची समजा आता एक्झाम असेल तर एकदा नाही 100 वेळा पेपर लिहून होतो मनामध्ये 100 टाइम्स. आणि मग ऍक्च्युअली पेपराच्या दिवशी मग हाताने लिहून होतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे एखादी क्रिया जी आहे ती ऑलरेडी मेंटल लेवलला पहिलेच घडून जाते आणि मग नंतर ऍक्च्युली फिजिकल लेवलला मॅनिफेस्ट होते. म्हणून प्रभुपाद ते म्हणतात, कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयापर्यंत आपण पोहोचतो ते कर्माचेच सूक्ष्म रूप असते. त्यानंतर कर्माचे रूपांतर क्रियेत होते. प्रथम मनुष्य विचार करणे, अनुभव करणे, इच्छा करणे या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जातो व तिलाच प्रेरणा असे म्हणतात, राईट. ही प्रेरणा शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली तरी ती दोन्हींनाही समान समजण्यात येते. ज्यावेळी प्रेरणा होते व करताही असतो त्यावेळी इंद्रियांच्या मदतीने ज्याच्यात सर्व इंद्रियांचे केंद्रस्थान असलेल्या मनाचा समावेश होतो. प्रत्यक्ष कर्म घडते. कोणत्याही कर्माच्या सर्व अंगांना कर्मसंग्रह म्हणतात, राईट. म्हणा आता नाव, आता ह्या 3 ज्या गोष्टी आहेत, ज्ञान, कर्म आणि कर्ता, ठीक आहे. ज्ञान, कर्म आणि कर्ता या तिघांना आता भगवंत काय करणार आहेत? प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये विभाजित करणार आहेत. का? कारण निष्काम कर्मयोगी जो सेक्शन चालू आहे आपला, त्या निष्काम कर्मयोगाची भावना एवढी म्हणजे डेप्थ मध्ये त्याने अनालिसिस केलेलं असतं की कुठल्याही गोष्टीने मला प्रभावित करता नाही. म्हणजे एक एक गोष्ट तो एकदम निवडून, जसं तुम्ही जेव्हा भाजी बनवता किंवा घरामध्ये काय बनवता तर कसं एक एक गोष्ट निवडता, एक पण कचरा नाही पडला पाहिजे, राईट. आता भाताच्या ह्याच्यामध्ये जर एक जरी खडा असेल आणि तो एक खडा कधी पण लागू शकतो आणि कोणाला लागू शकतो, आणि एक खडा जरी लागला आणि तो खडा जर मोठा असेल तो पूर्ण जेवण तुमचं कसं जातं? हरे कृष्ण. म्हणजे एक ऑर्डिनरी डिलिंग मध्ये आपण किती सावधान असतो, बरोबर आहे का नाही? मग विचार करा, कर्मयोगी म्हणजे काय साधारण व्यक्ती नाहीये तो. त्याला तो आपल्या चेतनेला बघून जगत असतो की माझी चेतना कशी आहे, मिनिट बाय मिनिट, सेकंड बाय सेकंड. एवढं तुम्ही करायला गेलं तर थकायला होईल नाही मिनिट बाय मिनिट की मैं क्या सोच रहा हूँ, गलत तो नहीं सोच रहा हूँ, ये मेरे सामने ये चीज है, ये किस. म्हणून ज्ञानयोगाची प्रक्रिया एवढी खडतर का असते हे सांगितलेलं आहे. म्हणून महाप्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे काय? नामस्मरण करा राईट. निरंतर नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ऑफकोर्स
पण आपल्याला पण हे अप्लिकेशन द्यायचं आहे आपल्याला, कारण आपण जेव्हा नामस्मरण करू तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की मी नामस्मरण कुठल्या भावनेमध्ये करत आहे, आणि नामस्मरण करताना मी कुठल्या लोकांचा संग करत आहे. असं तर नाही करत आहे ना मी की 2-4 लोक मोबाईल बघून नामस्मरण करतात, मी पण त्याच्यासोबत नामस्मरण करतोय, मग मला पण हळूहळू काय होईल, मोबाईल बघून नाम जप करायची सवय होऊन जाईल. हळूहळू डिस्ट्रॅक्शन मग कसं असतं ते स्लोली मग पूर्ण डायल्यूट. म्हणून ही जी चेतना आहे निष्काम कर्मयोगाची ती आपल्यामधून यायला पाहिजे. फक्त आपल्याला ऍप्लिकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू काय की आपली साधना चांगली व्हायला पाहिजे. मग आता याची जी भावना आहे ती या प्रकृतीच्या 3 गुणांना तो विभाजून सांगेल. म्हणजे ज्या 3 गोष्टी आहेत कुठे गेल्या याच्यात दिलेल्या, कर्म, कर्ता आणि इंद्रिय, कर्म आणि कर्ता, राईट. मग आता तुम्ही जर 19व्या श्लोकात गेलात तर त्याला भगवंत अजून पुढे घेऊन जातात. वाचा मधुरवाणी माताजी, वाचा श्लोक नंबर 19. हरे कृष्ण. नंबर प्रणाम प्रभुजी. ज्ञान कर्मच कर्ताच देव गुण भेदत तचेते गुण संख्यान यथा वृक्षाणु तान्यापि. प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक. हरे कृष्ण. येस. मग आता तुम्ही जर या श्लोकांमध्ये गेलात, तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. श्लोक नंबर 20 ते 22 मध्ये ज्ञान हे प्रकृतीच्या 3 गुणांत सांगितलेलं आहे. वीस, 21, 22 त्याच्यामध्ये ज्ञान आहे. त्यानंतर 23 ते 25 मध्ये कर्म आहे प्रकृतीच्या 3 गुणांत. त्यानंतर 26 ते 28 त्याच्यामध्ये कर्ता आहे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. ठीक आहे. 20 ते 22, 23 ते 25, 26 ते 28. आणि त्यानंतर मग पुढे भगवंत 29 पासून मग पुढे अजून 2-3 एलिमेंट डिस्क्राईब करतील. बुद्धी आणि धृती आणि सुख प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. आपण पहिले हे कव्हर करू मग त्याला पण जाऊ. मग आता स्टार्ट करतात भगवंत श्लोक नंबर, आणि या तात्पर्य प्रभूने सांगितलेलं आहे. 14व्या अध्यायात प्रकृतीच्या गुणांचे 3 प्रकार सविस्तरपणे सांगितलेले आहेत. त्या अध्यायात असे म्हटले आहे की सत्वगुण प्रकाशक आहे, रजोगुण भौतिकवादी आणि तमोगुण आळस व प्रमाद उत्पन्न करणार आहे. प्रकृतीचे सर्व गुण बंधनकारक आहेत, ते गुण मुक्तिदायक नाहीत. भले सत्वगुण असेल तरी सुद्धा. सत्वगुणातही जीव बद्धच असतो. लाईक दॅट प्रभूने वर्णन केले. मग पुढे प्रभूत लास्टला म्हणतात, या श्लोकात भगवंत सांगत आहेत की प्रकृतीच्या 3 गुणानुसार ज्ञान, कर्ता आणि कर्म यांचे 3 निरनिराळे प्रकार ते सांगू इच्छितात. राईट. मग आता 20 पासून स्टार्ट करतात ते. सर्वात पहिले ज्ञान, की ज्ञान प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये कसं विभाजित झालेलं आहे. सर्वात पहिले आहे सात्विक ज्ञान. श्लोक नंबर 20. श्री राम शरण प्रभुजी, वाचा श्लोक नंबर 20. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. हरे कृष्ण. काय म्हटलेलं आहे, अनंत रूपात विभाजित झालेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त, म्हणजे काय, सर्व काय आहेत, आत्मे आहेत. बरोबर. अच्छा, या जगामध्ये आपण जेव्हा वावरतो, समजा तुम्ही आता मुंबई सेंट्रल किंवा धुळे स्टेशन किंवा कुठल्याही तुम्ही स्टेशनला जा किंवा रेल्वे स्टेशनला जावा, तुम्ही बऱ्याच लोकांना बघता, तुम्हाला काय चित्र दिसतं तिथे. तुम्हाला दिसतं की ओके, एक आजीबाई चाललेली आहे, आजोबा चालले आहेत, एक प्रौढ नवरा बायको चालले आहेत, एक लहान मुलगा चाललाय, एक कुलीवाला काहीतरी उचलतोय, एक रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे, असं दिसतं ना आपल्याला. असं दिसतं म्हणजे काय, प्रॉब्लेम आहे. असं नाही दिसायला पाहिजे. कसं दिसायला पाहिजे मग, कसं दिसायला पाहिजे बोला. मधुसूदन प्रिय माताजी, थंडी वाढते तिकडे? नाशिकला थंडी आहे? नाही, थंडी नाही. थंडी आहे प्रभूजी, मानेला झटका बसला. अच्छा. ठीक आहे.
होईल, लवकर बरं होईल वैष्णवांच्या कृपेने. नाही गॅप आहे पूर्ण एक माझा. अच्छा, चालेल चालेल. मग तुमच्याकडनं उत्तर नको, तुम्ही आराम करा. कल्पतरू राधिका माताजी हसतायत, त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. त्यांचा फोन फ्रीज झाला थंडीने. ठीक आहे, नंतर जेव्हा अनफ्रीज होईल थंडीने तेव्हा आपण ऐकू त्यांच्याकडनं. ओके, मग आपल्याला काय बघितलं पाहिजे एक्झॅक्टली? बोला बोला बोला. सिलेबस पुढे ढकलायचा की नाही? भगवंत दिसले पाहिजे. सगळीकडे भगवंत दिसले हरे पाहिजे. कृष्ण. हरे कृष्ण. थांबा थांबा थांबा, कोविड वायकोळे प्रभू. हरे कृष्ण. बोला प्रभू. काय दिसले पाहिजे? भगवंत दिसले पाहिजे सगळीकडे. बरोबर आहे, हरे बोला. कृष्ण. हरे भगवंतांच्या सेवेत आपण पाहिजे प्रभूजी. अच्छा, भगवंताच्या सेवेत भगवंतांच्या सेवेत दिसलं पाहिजे प्रभूजी. सगळे लोक. असं कसं भगवंताच्या सेवेत? एखादा टॅक्सी चालवणारा टॅक्सीच्या सेवेत आहे ना. नाही तर भगवंताच्या सेवेत आहे हरे इनडायरेक्टली. कृष्ण. ते प्रभुपाद म्हणतात की जो कृष्ण की सेवा डायरेक्टली नहीं कर रहे वो इनडायरेक्टली कर रहे हैं. मग इनडायरेक्टली कर रहे वो सेवा, क्योंकि बाध्य है वो. शेवटी माया पण ईश्वराची शक्ती आहे, राईट. जो मायाच्या सेवेमध्ये आहे तो शेवटी ईश्वराच्या सेवेमध्ये आहे, पण कसं इनडायरेक्टली. तो इनडायरेक्टली सेवा करने में मजा नहीं आता, इसलिए डायरेक्टली सेवा करना चाहिए, राईट. बोला बोला निवेदा माताजी. निवेदा माताजींना राहत नाहीये, बोला. माईक अनम्यूट केलं तर आवाज येईल आम्हाला. हा, हरे कृष्ण प्रभूजी. बोला बोला बोला. प्रभूजी म्हणजे भक्तीमध्ये जर स्वतः ऍडमिशन घेतलंय तर त्याची समदृष्टी नाही आली आहे ना, त्याची पात्रता नाहीये की सगळं आपण भगवंताच्या अंशच्या रूपामध्ये बघू शकतो. कारण की आपला तसा स्वभाव पण नाही आणि त्याची प्रकृती पण नाही आहे. म्हणजे माझ्यामध्ये तर नाही की मी त्यावेळेला ते वेगळेच विचार असतात आणि वेगळं आपण त्या वातावरणातून जात असतो. मनात वेगवेगळे काहीतरी विचार चालत असतात. भगवंतांना आपण अचानक काहीतरी दिसतो नाही की जेव्हा लक्षात येतं भगवंताचं स्मरण करायचंय, तर त्याच्यामुळे आपण काय सांगू शकत भगवंताचा आणि म्हणून लगेच आपण तशी दृष्टी नाही आली आहे. करेक्ट. येस येस, करेक्ट. बेसिकली सारांश असा आहे की जसं माताजी म्हणतात सध्या आपली. हा, बोला बोला. पांडुरंग दर्शन. हा, येस येस, बोला परम करुणा माताजी. सगळ्यांना एक समान बघायला पाहिजे. एक समान, एक समान. प्रत्येक जण कोणी ना कोणी आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. कोणी कुठल्या प्रकारे करतंय, कोणी कुठल्या प्रकारे करतंय हे आपल्याला माहिती नाहीये. पण मग ते जर आपण त्या दृष्टीने कधी बघितला तर ते सगळं समान दिसेल. त्या सर्व धर्मांपर्यंत म्हणजे सगळं समान दिसायला पाहिजे भाऊ असं. ओके, सर्वजण काहीतरी सेवेमध्ये मग्न आहेत, बरोबर आहे. करेक्ट. आणि सगळेजण काहीतरी सेवेमध्ये मग्न आहेत, कारण प्रत्येकाला सेवांना काहीतरी साध्य करायचं, राईट. काहीतरी साध्य काय करायचं? त्यांना सुख पाहिजे जगामध्ये. अच्छा, सुख का पाहिजे? कारण सगळे काय आहेत? सच्चिदानंद आत्मे आहेत. आत्म्याचा स्वभाव आहे आनंदमय व्यासात. असं तुम्हाला मागे 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 खोलवर यावं लागेल. आणि जेव्हा तुम्हाला कळेल अच्छा आनंदमय व्यासात सबको आनंद चाहिए, क्यों चाहिए? क्योंकि सब कोई आत्मा है, राइट. अच्छा, आत्मा कौन है? आत्मा ईश्वर का अंश है. तो फिर ईश्वर कौन है? अच्छा, ईश्वर ये है और ईश्वर ने दुनिया बनाई. म्हणजे असं तुम्ही जर मागे मागे आलात खोल शास्त्रांच्या मूळमध्ये, जसं इथे म्हटलेलं आहे की जो व्यक्ती सात्विक भावनेमध्ये आहे त्याला या संपूर्ण जगामध्ये सर्वांमध्ये एकच आत्मा दिसेल. एकच आत्मा इन द सेन्स की असं नाही की एक आत्मा आहे तो, सगळे विभिन्न आत्मे आहेत, परंतु आत्मतत्व दिसेल त्याला. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा प्रभुपादांना असं दिसलं नाही कि अरे ये सूट बूट में घूमने वाला है तो बहुत अच्छा आदमी है. अच्छा, दूसरा और एक लेबर, वो भी अच्छा लग रहा है. अच्छा, वो एक बच्चा जा रहा है उधर, वो भी अच्छा. नहीं, प्रभुपाद म्हटले बेचारे कितने दुखी है संसार में. कृष्ण से बिछड़कर ये लोग कितना तकलीफ पा रहे हैं. कारण प्रभुपादांना माहिती आहे की सगळे आत्मे आहेत. म्हणून आपण जेव्हा ही दृष्टी तुम्ही ठेवाल तर उद्या तुम्ही स्टेशनला जाऊन बघा चेक करून कि आपको कौन कौन दिख रहा है वहां पे. स्टेशन में जाके देखना कि ये अच्छा ये कोई काला दिख रहा है, कोई गोरा, कोई जाड़ा, मोटा, पतला, नहीं, वो सब एक्सटर्नल कवरिंग है. बाकी अंदर आत्मा जो है संसार में भटक रहा है, दुख पा रहा है, ये हमें दिखता है क्या? अगर ये दिखेगा तो समझ जाने का हमारा सात्विक विजन तयार हो गया आहे. म्हणून बघा इथे पहिलं दिलेलं आहे. इथे असं ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं असेल ज्याने आपण सगळीकडे आत्मतत्व बघू शकतो.
आणि म्हणून बघा प्रभू तात्पर्य लिहितात, जो मनुष्य प्रत्येक प्राण्यात, मग तो देवता, पशु, पक्षी, जलचर किंवा वनस्पती असो, त्या सर्वांमध्ये आत्मा पाहतो, त्याचे ज्ञान सात्विक असते. तो असं बघत नाही. सी जनरली कसं असतं, त्याचे ऑफकोर्स डिस्क्रिप्शन पुढे येईलच, राजसिक तामसिक. जनरली आपली भावना कशी असते, ज्या प्रकृतीच्या गुणाने प्रभावित झालेली आहे त्या प्रकारे आपण जगाला बघतो. मग आता राजसिक भावना असेल तर कसं दिसतं, ये व्यक्ती मेरे फायदे का है, ये मेरे फायदे का नहीं है, ये मुझे इंद्रिय तृप्ति दे सकता है, ये नहीं दे सकता है. याला म्हणतात राजसिक भावना. का? कारण आपली भावना रजोगुणाने प्रभावित आहे, लाभ आणि हानीने. पण ज्याची भावना सात्विक आहे, ज्याला लाभ पण नकोय का हानी पण नकोय, पण तो जगामध्ये वस्तूने यथार्थ रूपामध्ये पाहतोय, त्याला दिसतं की ये सब आत्मा है, ये आत्मा है, 1 2 3 4 सब अलग अलग आत्मा है और ये अपने अपने कर्मों का फल भोग रहे हैं. तो इसीलिए जो ट्रेन में एक साथ रहते हैं, लेकिन ट्रेन से उतरते ही सब लोग का अपना अपना अलग अलग दिशा हो जाता है. कोई इधर जा रहा है, कोई उधर जा रहा है, कोई उधर जा रहा है, कोई वापस भी जाता है ट्रेन में, उसी ट्रेन में बैठ के. जे लोक झोपलेले असतात, समजा मुंबई सेंट्रलला येईपर्यंत त्यांना जाग आली नाही आणि अचानक चर्च गेटला पोहोचले, तो अरे बापरे वापस जाणे, वापस भी जाते वो लोग. राईट. तो अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात, सर्व प्राण्यांना त्याच्या पूर्वकर्मानुसार जरी निरनिराळे देह जरी प्राप्त झाले असले तरी सर्वांमध्ये एकच आत्मतत्व असते. राईट. आणि 7व्या अध्यायात ते वर्णन दिलेलं आहे, आपण बघितलं सुद्धा आहे ते. आणि पुढे प्रभुपाद लास्टला लिहितात तात्पर्यामध्ये, भिन्नता ही शारीरिक स्तरावर दिसून येते, प्राणशक्ती विभाजित झाल्याचा भास होतो, कारण बद्ध जीवांना भौतिक अस्तित्वाची अनेक रूपे दिसून येतात. असं निर्विशेष ज्ञाने आत्मसाक्षात करायची एक बाजू असते. राईट. सो दिस इज फर्स्ट कॅटेगरी सांगितली ज्ञानाची, की ज्ञान हे कसं सत्वगुणामध्ये असू शकतं. राईट. आणि हे ज्ञान नसल्यामुळेच आज जगामध्ये काय आहे, सगळीकडे द्वंद्व आहेत, युद्ध आहेत. मग आता मुसलमान म्हणतो की ये हिंदू आहे, हिंदू म्हणतो वो मुसलमान आहे, वो ख्रिश्चन म्हणतो की वो ख्रिश्चन हिंदू आहे. जर सगळ्यांनी जर आत्मतत्व पाहायला गेलं तर तुम्हाला भांडण करायची काय गरज आहे. सब भगवान के अंश है ना, झगडा क्यों होगा, होगा ही नहीं. तसं तुमचे एक म्हणतात ना, सबका मालिक एक है, लेकिन जो बोलते हैं वही झगड़ा करते हैं सबसे पहले. हरे कृष्णा. सबका मालिक एक है तो फिर हुंडी में जो जमा होता है सबको बांटना चाहिए ना. उधर तो बहुत ज्यादा जमा होता है. फक्त ते इस्कॉनलाच म्हणतात की इस्कॉन वाले पैसा लेके बाहर भेजते हैं अमेरिका में. राइट. आपकी हुंडी में तो सबसे ज्यादा जमा होता है कलेक्शन. सबका मालिक एक है तो बच्चे भी सब आपके ही है ना, एक ही मालिक के हैं, सबको बांटो. नहीं, उस मामले में सब एक नहीं है, तो खाली बोलने के लिए एक है. सो दैट इज नॉट इन द नॉलेज, इन द मोड ऑफ गुडनेस. राइट. लाईक दॅट. सो नाव देन त्यानंतर मग 21व्या श्लोकामध्ये राजसिक ज्ञान सांगितलेलं आहे. वाचा श्लोक नंबर 21. चित्रा सुंदरी माताजी वाचा श्लोक नंबर 21. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत पडा. पृथ्वीतेन तु यज्ञानं नाना भावन उत्पत्तियान् वेति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञाने विद्विराजसम्. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण. हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण. याच्यात काय म्हटलेलं आहे की राजसिक ज्ञानाची व्याख्या काय आहे. राईट. जिथे आपण सगळ्या गोष्टींना भिन्न भिन्न रूपात पाहायला स्टार्ट करतो. एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो. आता भिन्न भिन्न म्हणजे एवढा भिन्न भिन्न की ना, जर एकदम तुम्हाला उदाहरणं दिली तर तुम्हाला हसायला पण येईल आणि तुम्हाला दिसेल की आपण हे नेहमी करत असतो, रोज करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल जसं वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये ते लोक असं म्हणतात कि आत्मा का सोल अलग होता है, वनस्पति का आत्मा अलग होता है, मनुष्य का आत्मा अलग होता है. राइट. आणि ते म्हणतात की केवल मनुष्य का आत्मा ही इटर्नल होता है, सनातन. बाकी सब आत्मे क्या है, मर जाते तो खत्म हो जाते हैं. लेकिन जिसको एक बार मनुष्य शरीर मिला तो मनुष्य रहता है, बाद में कुछ बनता नहीं, असं त्यांचं म्हणणं आहे. राइट. मिसडायरेक्टेड नॉलेज. आणि ह्याला या अशा गोष्टींमुळे काय होतं, त्यांच्याकडे खास करून पाश्चिमात्य देशामध्ये, आणि आपण सगळे पाश्चिमात्य संस्कृतीच्या
सिद्धांतांनी फार प्रभावित आहोत, कारण त्याच प्रकारचं आपण शिक्षण घेतोय, त्या प्रकारची जीवन पद्धती जगतोय, त्या प्रकारचे आपण वस्त्र घालतो किंवा घरात राहतो, सगळं वेस्टर्न आहे सगळीकडे, राईट. मग एवढं वेस्टर्न घेतल्यावर त्यांची वेस्टर्न फिलॉसॉफी पण आपल्यावरती प्रभाव टाकेलच ना. म्हणून त्यांना एक्झॅक्टली क्लिअर नाहीये आत्मा क्या होता है, शरीर क्या होता है. त्यांना जर तुम्ही विचारलं आत्मा क्या आहे, ते भले म्हणतात सोल सोल सोल, सोल नीड्स टू युनाइट विथ द गॉड, पण त्यांना एक्झॅक्टली सोल किंवा आत्मा म्हणजे काय माहित नाहीये, राईट. आणि त्यातली बरेच लोक असे म्हणतात की ऍक्च्युली शरीर और आत्मा मरने के बाद दोनों को हम वापस जिंदा कर सकते हैं. आता आत्मा तर कधी मरत नाही, राईट, शरीर मरतं, पण ते म्हणतात, म्हणून बघा त्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलं असेल बरेच लोक शरीराला जपून ठेवतात का, तर उद्या अशी काही प्रक्रिया तयार होईल विज्ञानाने की त्याने आपण आत्म्याला शरीराला जिवंत करू शकू पुन्हा. मग याने काय होतं, भौतिक बंधन अजून जास्त वाढत जातं. म्हणजे आत्मा मेल्यावर सुद्धा ऍटलिस्ट वैदिक संस्कृतीमध्ये जेव्हा आत्मा शरीर सोडून जातो तेव्हा शरीराला जाळून टाकतात, राईट. त्याला मुख्य कारण काय आहे, जर शरीर जाळलं नाही तर तो आत्मा त्या शरीराशी एवढा आसक्त असतो की शरीराला सोडू इच्छित नाही, म्हणून त्याचा 10 संस्कार करतात. आत्म्याला म्हणतात अरे भाई अभी जला दिया, खत्म हो गया, अभी भाग यहाँ से, तो आगे के शरीर में चले जा, ये जल गया, खत्म हो गया अभी. त्याला हे वैज्ञानिक कारण आहे, राईट. म्हणून अशा प्रकारच्या रजोगुणी ज्या भावना आहेत, ज्या केवळ भोगाच्या भावनेने प्रभावित झालेल्या आहेत. भोगाची भावना म्हणजे काय, या शरीरामध्ये मी भोग घेतलेला आहे, मला ह्या शरीरातच अजून भोग घ्यायचा आहे जन्मोजन्मी. म्हणून ते तुम्ही जेव्हा गाणे ऐकता, हम बने तुम बने वो एक दूसरे के लिए, या 7 जन्म, हम 7 जन्म क्यों आएंगे साथ में. आता ऑफकोर्स मला वाटत नाही अशी गाणी लोक गातात 7 जन्म वाली, मतलब 1 जन्म बहुत हो गया, आधा जन्म भी बहुत हो गया, राइट. 6-7 महीने 8 महीने बहुत हो गया हमारे लिए. सो ऑफकोर्स तो प्रभाव एवढा आहे अज्ञानाचा की लोकांना कळत नाही की हम कौन है, कहां से आहे, किधर जाने, क्या करना है, कुछ मालूम नाहीये. म्हणून त्या ख्रिश्चन ह्याच्यामध्ये 2 लोक तुम्ही बघितलं कॅटेगरी, एक असतात बॅप्टिस्ट, एक असतात मेथोडिस्ट, म्हणून हे ग्रुप आहे त्यांच्यामध्ये, ख्रिश्चनिटीमध्ये बॅप्टिस्ट आणि मेथोडिस्ट. या दोघांमध्ये नेहमी द्वंद्व असतात आणि भयंकर मारामाऱ्या होतात. कुठल्या कारणावर, दोनच कारण, एकच कारण आहे त्यांच्या, म्हणजे बायबलमध्ये दिलेल्या पर्टिक्युलर ह्याच्यानुसार. आता हे लोक असे आहेत की दोघेही बायबलला म्हणतात, जिजसला म्हणतात, राईट, आणि त्यांचे जिहोवा म्हणून आहे गॉड, त्याला दोघांना मानतात दोघंही. पण या दोघांच्या प्रमाणे बॅप्टिझम किंवा कन्व्हर्जन जेव्हा केलं जातं त्याच्या प्रक्रियेमध्ये फरक आहे, राईट. तर हे जे बॅप्टिस्ट लोक आहेत हे म्हणतात की पाण्यामध्ये जेव्हा डोकं आपण बुडवू ना, पूर्ण त्यांची जी काही नदी असेल किंवा काय असेल ते, जर पूर्ण डोकं बुडवलं तरच ह्याचं पूर्ण कन्व्हर्जन होतं, असं बॅप्टिस्ट लोक म्हणतात. आणि जे मेथोडिस्ट लोक आहेत ते म्हणतात की नाही, फक्त पाणी शिंपडल्याने कन्वर्ट होतात ते लोक, बस एवढंच भांडण आहे. कळलं की नाही तुम्हाला. म्हणजे डोकं पाण्यात बुडवलं तर तो पूर्ण कन्वर्ट झाला. दुसरा ग्रुप म्हणतो नाही नाही, फक्त पाणी शिंपडलं तर कन्वर्ट होतो. आणि ह्याच्यावरनं त्यांचे हजारो वर्षापासून द्वंद्व चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत, राईट. जसं कधी कधी आपण जर हट्ट धरला, डिवोटी म्हणजे काय, त्याने बीडबॅग अशीच पकडली पाहिजे. काय काय लोक असतात ना, त्याचा तिलक असाच असला पाहिजे आणि त्याने मंदिरामध्ये एवढं दान दिलंच पाहिजे, किंवा तुम्ही काही पण व्याख्या लावा, तर तसं नसतं ना, राईट. म्हणून जेव्हा एक्सटर्नलला पकडून आपण चालतो, फक्त बाह्य क्रियांना, त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम चालू होतो, त्याला म्हणतात राजसिक, राईट. किंवा इस्कॉन मध्ये तुम्ही बघत असाल कधी कधी, इस्कॉन मध्ये किंवा कुठेही अनावश्यक, मेरे गुरु तो इंडियन है, मेरे गुरु अमेरिकन है, याला काय म्हणतात, राजसिक, राइट. गुरु गुरु होता है, वो अमेरिकन नहीं होता है, इंडियन नहीं होता है, या वेस्टर्न नहीं होता है, आफ्रिकन नहीं होता है, राइट. जो तुम्हाला कृष्ण तत्व शिकवतो तो गुरु आहे. आता त्याने एक्सटर्नल शरीर कुठल्याही शरीरामध्ये आला असेल, गुरु कुठल्याही शरीरामध्ये येऊ शकतात ना. जरुरी थोडी आहे की त्याने इंडियन बॉडीमध्ये जायला पाहिजे, किंवा अमेरिकन बॉडीमध्ये जायला पाहिजे, किंवा आफ्रिकन बॉडीमध्ये जायला पाहिजे. गुरु गुरु आहेत, देश काल परिस्थितीनुसार भगवंत त्यांना पाठवतात. पण आपण जर असा विचार करणे की माझे गुरु म्हणजे असे किंवा तसे, मग आपण काय करतोय, राजसिक भावनेमध्ये भेद करतोय आणि त्याने आपल्याला त्रास होणार, राईट. म्हणून दिस इज वन कॅटेगरी इथे भगवंतांनी दिलेली आहे.
आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, भौतिक शरीर म्हणजे जीव आहे आणि या देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते, कल्पना करणे म्हणजे राजसी ज्ञान होय. राईट. मग आता तुम्ही समजा एखाद्या गुरुला म्हटलं की हे इंडियन गुरु म्हणजे काय, बेसिकली तुम्ही त्याला भौतिक स्तरावरती आणलेलं आहे. राईट. या ज्ञानानुसार एक शरीराहून दुसरे शरीर भिन्न असते, कारण दोन शरीरामधील चेतनेला विकास वेगळ्या प्रकारे झालेला असतो, अन्यथा चेतना प्रकट करणारी आत्मा नावाची भिन्न वस्तू नसते. म्हणजे बेसिकली चेतना ही आत्मामुळे तयार होत नाही असं त्याला पण म्हणणं आहे. आणि प्रबोधन दिलेल्या विस्तारामध्ये की लोक कशा प्रकारे काय पण विचार करतात. लास्टला प्रभुपाद लिहितात, रजोगुणी ज्ञानामुळे वरील सर्व कल्पना उत्पन्न होत असतात. तुम्ही वाचू शकता नंतर. राईट. तर हे झालं राजसिक ज्ञान. राईट. त्यानंतर मग पुढे येतं तामसिक ज्ञान. राईट. 22व्या श्लोकामध्ये वाचा. श्लोक नंबर 22. कोण वाचेल? कोण राहिला आता? हा, सुळेखा माताजी वाचा तुम्ही. श्लोक नंबर 22. सुळेखा माताजी वाचताल का? थंडी आहे तिकडे? हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभुजी. वाचा वाचा. श्लोक क्रमांक 22. यत्तु कृष्ण वदेकस्मिन् कार्ये सक्तम हेतुकम् अतत्वार्थ वदल्पं च तत्तामस मुदाहृतम्. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही, व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि याचं क्लासिक उदाहरण म्हणजे आता सध्याचं ज्ञान, मॉडर्न. म्हणजे असं ज्ञान म्हणजे एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून जाणे. आज जगामध्ये काय होत आहे, लोकांना काय वाटतं की नोकरी करणे आणि पैसे कमवणे म्हणजे सर्वस्व आहे. बरोबर आहे. म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय उद्देश कुठला उरलाच नाहीये. पण ऑफकोर्स हळूहळू त्यांचा हा भ्रम दूर होत चाललेला आहे. तुम्ही जर स्पेशली मागच्या 50 वर्षाचं बघितले इतिहासातील 100 वर्ष जगाच्या मागच्या 100 वर्षामध्ये हीच भावना लोकांनी विकसित केलेली आहे की पैसे कमवले की जीवनामध्ये आपण सुखी राहू शकतो. हे सत्य आहे का? मग तरी पण आपण त्याच भावनेमध्ये जगतोय ना. याला म्हणतात एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून मांडणे आणि त्या ज्ञानाने स्वतःचा नाश करून घेणे. राईट. म्हणून प्रभुपादांनी तात्पर्य दिलेलं आहे, सर्वसाधारण मनुष्याचे ज्ञान नेहमीच तमोगुणी असते, कारण बद्धावस्थेतील सर्व जीव जन्मापासूनच तमोगुणात असतात. जो आचार्यांच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदर्शानुसार ज्ञान विकसित करीत नाही त्याचे ज्ञान देहापुरते मर्यादित असते. अच्छा, देहापुरते ज्ञान म्हणजे काय? बेसिकली जन्म, आहार, निद्रा, भय मृत्यू. प्रभुपादांनी पुढे दिलेलं आहे. प्रभुपाद लिहितात, शास्त्रांच्या आदेशानुसार कर्म करण्याची त्याला फिकीर नसते. त्याच्याकरिता धन हेच ईश्वर असते आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागवणे होय. बरोबर आहे की नाही? मग आजच्या युगामध्ये ज्ञान म्हणजे काय? तुम्ही म्हणता ना, अरे मेरा बेटा बहुत ज्ञानी है. अच्छा, क्या ज्ञानी है? अरे मेरा बेटा MBA किया है, MTech किया है, BTech किया है, डॉक्टर, इंजिनियर, बड़ा ज्ञानी है, असं तुम्ही म्हणताना ऐकलंय? किंबहुना तुम्ही म्हटलं असेल तुमच्या मुलांबद्दल, नाही? माझं बाळ लय गुणी आहे, ज्ञानी आहे, माहितीये तुम्हाला? MBA करून आलाय तो, कुठना? लंडन मधनं. म्हणजे आपली मुलं हे सगळे वैष्णव आहेत, सगळ्यांचा आधार आहे मला. पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. जे ज्ञान केवळ त्यांना आहार, निद्रा, भय मैथून इथपर्यंत शिकवतं ते ज्ञान नव्हे. ते काय आहे? प्रभुपाद त्याला पुढे म्हणतात, मी म्हणत नाही, प्रभुपाद म्हणतात, अशा ज्ञानाचा परम सत्याशी काहीही संबंध नसतो. हे ज्ञान बहुत करून आहार, निद्रा, भय मैथून या सामान्य पशूंच्या ज्ञानासारखे आहे. असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते. हरे कृष्ण. म्हणजे आपले जे BTech, MTech सगळे जे कोणी आहेत, आपण सगळे शिकलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं ज्ञान कसं आहे? आणि म्हणून बघा, याच्यामध्ये असं नाही की कोणाची निंदा करतोय आपण. प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं ज्ञान घेऊन आपला विकास करून आपण सगळं काय जे काही कमवलं असेल, बनवलं असेल,
याने आपल्याला कितपर्यंत आयुष्यामध्ये समाधान शांती प्राप्त झालेली आहे आपण बघावं आणि स्वतः अनालिसिस करावा की मला खरंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे की फक्त उदरभरणाचं काम मी केलेलं आहे एवढे वर्ष. राईट. याला म्हटलं जातं उदरभरण. राईट. म्हणून बघा याला म्हटलं जातं मेन स्ट्रीम जे आपली सोसायटी आहे आजची आधुनिक जग जे आहे ते या भावनेमध्ये चालतं. आणि तुम्ही ते ऐकलं असेल भक्तिविनोद ठाकूरांचं भजन, जड़ विद्या ये तो मायार वैभव तुम्हारा भजन बाधा जीव के कराया गाधा. ये जड़ विद्या जो है संसार की, ठीक है अभी संसार में है तो रोटी कपड़ा मकान घर गृहस्थी चाहिए सब कुछ, लेकिन कितना चाहिए? सुबह 6 बजे से लेकर रात को 12 बजे तक वही कमाएगा, वही करेगा, मतलब पूरा दिन जड़ विद्या में ही जा रहा है. जबकि हम कौन है? आत्मतत्व आहे. बरोबर आहे का नाही? आपण आत्मतत्व आहोत. आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या स्वतःच्या गरजा आहेत. पण आपण दिवस रात्र फक्त शरीराच्या गरजा भागवण्यामध्ये जर दिवस घालवला, आत्मांना जो आत्मा आहे तो भुकेला आहे आणि जोपर्यंत त्याच्या भुकेला तुम्ही शांत करत नाही तोपर्यंत तो दिवस रात्र मागतच राहणार. ये चाहिए वो चाहिए, ये चाहिए वो चाहिए, आणि तृप्त तर कधी होणार नाही निश्चितच आहे. कारण त्याचं मेन अन्न ते नाहीये. त्याचं अन्न काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याचं अन्न वेगळंच आहे हो. आता किती लोकांना माहिती आहे की आपण दिवसभर जे सकाळ ते संध्याकाळ जे कमवतोय आणि जे खातोय ते फक्त शरीराला देतोय पण आत्म्याला देत नाहीये. हे किती लोकांना कळतंय? नाही कळतंय ना कोणालाच. आणि म्हणून जगामध्ये निराशा आहे, डिप्रेशन आहे, तणाव आहे. लोक छोट्या छोट्या कारणावरनं भांडणं करतात, कलह होतात, क्लेश होतात. हे सगळे त्याला मेन कारण काय? कारण आतमध्ये आत्मा भुकेला आहे. राईट. म्हणून याला इथे प्रभुपाद खाली म्हणतात असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते असे येथे म्हटले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शरीराच्या पलीकडील असलेल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात, जे आपण पहिल्या श्लोकात बघितले याच्या अगोदरच्या. ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म याच्या जोरावर अनेक सिद्धांत व वाद निर्माण होतात त्याला रजोगुणी ज्ञान म्हणतात. आणि देह सुख सोयीत कसं ठेवता येईल या संबंधाच्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. राईट. आणि याला मुख्य कारण या आधुनिक जगामध्ये सर्वात पहिले जेव्हा विकास झाला होता विज्ञानाचा, आजपासून 150 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी, तेव्हा विज्ञानाला काय वाटलं की अरे हम तो जीत गए. हे सगळे जेव्हा सायंटिस्ट लोक आले बरेच, तुम्ही नावं ऐकली असतील युरोपियन हिस्ट्रीमध्ये, कोपर्निकस, गॅलिलिओ, हे सगळे जिंकले होते. चर्च, तेव्हा पण चर्च म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफी मध्ये सुद्धा ईश्वर आहे. त्या लोकांनी सुद्धा अपोज केला की सायन्स हे काही सर्व नाहीये. पण हे लोक जिंकले तेव्हा आणि म्हटलं की देखो हमने चर्च को हरा दिया. आणि त्यानंतर मग जसं जसं इतिहास वाढत गेलेला आहे, आजच्या क्षणामध्ये किंवा आजच्या दुनियेमध्ये तुम्ही जर बघितलं व्यवस्थित, आज विज्ञान फार कमी आहे, डेव्हलपमेंट फक्त टेक्नॉलॉजीची आहे. तुम्हाला अंतर कळतो का टेक्नॉलॉजी आणि विज्ञानामध्ये? तांत्रिकी आणि विज्ञानामध्ये अंतर कळतो का? विज्ञान म्हणजे संशोधन करणे की हे जगत काय आहे, ईश्वर कोण आहे, ह्याला म्हणतात विज्ञान. भले भौतिक ही का असे ना विज्ञान, पण त्याच्यामध्ये आहे मेथड शोधून काढणे की सर्व कारणाचं कारण कोण आहे. पण आजकाल विज्ञान किती आहे तुम्ही मला सांगा. प्युअर विज्ञानामध्ये शिकलेल्या लोकांना किती नोकऱ्या भेटतात? जे प्युअर असतं ना, म्हणजे कसं, मी विज्ञानामधला आहे तर MSc मी याच्यामध्ये गेलेलं आहे, बॉटनीमध्ये गेलेलं आहे, वनस्पतीशास्त्र. त्या लोकांना फार कमी नोकऱ्या असतात, किंवा झूलॉजीमध्ये किंवा प्युअर केमिस्ट्रीमध्ये. मग जेव्हा तुम्ही त्याला तांत्रिक बनवता ना, जसं बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक्स किंवा केमिकल इंजिनिअरिंग, लगेच नोकऱ्या भेटतात. म्हणजे विचार करा की प्युअर जे मेन स्ट्रीम सायन्स आहे त्याच्यामध्ये काय संशोधन जास्त होतच नाहीये, सगळं तांत्रिकीमध्ये होतंय. आणि तांत्रिकी म्हणजे काय, त्याला असं म्हटलं जातं, तांत्रिकी म्हणजे बेसिकली मॅन्युप्युलेट कसं करायचं, जे काही आपण स्टडी केलेलं आहे ना. आता समजा तुम्ही जे काही स्टडी केलं असेल, ॲटम, न्यूट्रॉन, प्रोटॉन, किंवा हे 2 केमिकल मिक्स होऊन असं तयार होतं तिसरं मिश्रण, आणि ह्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याला आणखीन जास्त कसा वाढवणे
म्हणजे विज्ञानाचा मेन उद्देश काय होता? संशोधन करून माहित करणे की या जगाचा म्हणजे जग कुठनं आलेलं आहे, काय आहे आणि जगात लोक कशी सुखी होऊ शकतात, त्याचं बाय प्रोडक्ट टेक्नॉलॉजी होतं. पण टेक्नॉलॉजी आता कसं आहे, टेक्नॉलॉजीने जास्त जोर घेतलेला आहे आणि मेन जे विज्ञान आहे ते मागे राहिलेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय? कंट्रोल, कि हम दुनिया पे कैसे कंट्रोल कर सकते हैं ज्यादा से ज्यादा. म्हणून एक जुना सायंटिस्ट होता, तो म्हटला की आजपासून 50 वर्षापूर्वी तो म्हटला की अरे भविष्य में ना एक ही प्रॉब्लम रहेगा. बोले क्या प्रॉब्लम रहेगा? लोगों के पास इतना फ्री टाइम होगा कि हमारे लिए प्रॉब्लम होगा कि वो क्या करेंगे हमें सोचना पड़ेगा. आजपासून 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी असं विज्ञानाला वाटायचं, सायंटिस्ट लोकांना, कि भविष्य में इतना टेक्नोलॉजी बढ़ेगा, सब काम मशीन करेगी, तो हमें सोचना पड़ेगा कि भैया अभी ये लोग करेंगे क्या फ्री टाइम में. आता तुम्ही 50 वर्षानंतर झालेत ना मोठे. मग आता तुम्हाला टाइम भेटतो का? मग काय विचार करायचे ते लोक की फ्री टाइम में करेंगे क्या लोग? अरे फ्री टाइम क्या, फ्री ये शब्द, टाइम और फ्री ये दोनों कॉम्बिनेशन होता ही नहीं है अभी, राइट? असं का झालेलं आहे? कारण टेक्नॉलॉजी जी असते ती राजसिक आहे. टेक्नॉलॉजी काय आहे? रजोगुणाचा प्रोडक्ट आहे. म्हणजे भोग कसा जगाचा जास्तीत जास्त घ्यायचा, कंट्रोल कसं करायचं आपण. आणि जिथे रजोगुण आहे तिथे तुम्हाला फ्री टाइम कसा भेटेल? मग आपल्याला काय वाटतं की राजसिक, समजा म्हणून बघा ना, एक मिक्सर मध्ये वाटलेली चटणी आणि पाट्यावरती वाटलेली चटणी, दोघांमध्ये फरक आहे का नाही? हरे कृष्ण, याने खाल्ली असेल त्याला माहिती असेल. ज्याने फक्त मिक्सर मध्येच मिक्सर केलेलं आहे त्याला तर वेगळी गोष्ट आहे. फरक आहे ना. चुलीवरती शिजवलेली भाकरी, हा तुम्ही मला पाटा दिला होता, हरे कृष्ण. नाशिकवरनं, हा नाशिकवरनं ओरवंट पाटा घेऊन आलते माताजी, पूर्ण एकदम बस मध्ये मुंबईला. त्यांची ट्रिप आली होती तेव्हा. त्या बस पासून मंदिरापर्यंत मला अजून त्रास होतोय. नाही ते काय, ते आम्ही 2-3 लोक होतो, आम्ही उचलून नेलं होतं. पण फरक आहे ना. म्हणजे कसं आहे की जे रजोगुणाने प्रभावित आहे, मशीन म्हणजे काय, राजसिक रजोगुणाने प्रभावित आहे, त्याच्यावरती रजोगुणाचा तुमच्यावरती अंश येणारच. मग कसं असतं, म्हणून आपल्याला आपला शोध कशा करता आहे? ज्ञाना करता आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण सच्चिदानंद आहोत, राईट? सत्य आपण आहोत, संघर्ष करतोय जगण्याकरता, कारण आपण सनातन आहोत. म्हणून आपण बघा कधी पण स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. चित म्हणजे आपण चेतन आहोत, तर आहोतच आपण चेतन. आणि आनंद आपण घ्यायचा प्रयत्न करतो, आपण आनंदमय आहोत. मग विज्ञानाचा मेन उद्देश होता आपल्याला ज्ञान देणे, आनंद प्राप्त करणे, राईट? परंतु टेक्नॉलॉजी काय शिकवते? कंट्रोल कसं करायचं, कंट्रोल कसं करायचं. प्रत्येक गोष्टीला कंट्रोल कसं, निसर्गामध्ये हव्याला कसं कंट्रोल करायचं, पाण्याला कसं कंट्रोल करायचं, पिकांना कसं कंट्रोल करायचं. म्हणून बघा, पूर्वी जे भात आपण 4-5 महिन्यामध्ये जे पीक यायचं ते आता 1.5 महिना, 3 महिने, 2 महिन्यामध्ये येतं. बरोबर आहे? शेतामध्ये कोणी शेती करतो माहिती असेल. पण त्याचा आपला प्रभाव आहे आपल्या शरीरावरती, राईट? म्हणून कसं असतं की मनुष्याने कितीतरी टेक्नॉलॉजिकली डेव्हलप केली असं जे श्लोकात सांगितलेलं आहे की आता सगळ्यांना काय वाटतं, टेक्नोलॉजी सब कुछ है. टेक्नोलॉजी सब कुछ नहीं है. अगर टेक्नोलॉजी सब कुछ होता तो फिर इंसान को इमोशंस, भावना, त्याच्या मनाला शांत करून देणाऱ्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टींची गरज पडली नसती. पण मनुष्य आज ह्या गोष्टी विसरत चाललेला आहे. त्याला वाटतं की टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट हो रहा है, एडवांसमेंट हो रहा है, यही सब कुछ है. ये सब कुछ नहीं है. और अशा ज्ञानाला म्हटलं जातं राजसिक ज्ञान, राईट? सॉरी, तामसिक ज्ञान. आणि म्हणून फ्री टाइम तुमच्याकडे आहे भरपूर, नाही? आणि फ्री टाइम मध्ये लोक काय करतात? आता भले फ्री टाइम दिले तर काय करतात लोक? फ्री टाइम मध्ये देवाचं भजन करतात, साधना करतात, तीर्थयात्रेला जातात? नाही. फ्री टाइम मध्ये लोक मोबाईल बघतात, टीव्ही बघतात, बस. म्हणजे राजसिक क्रियेत ना राजसिक क्रियेत प्रारंभ होऊ शकते, सात्विक क्रिया बनवू शकत नाही. मग राजसिक वातावरणामध्ये राहून राजसिकच गोष्ट तयार होणार, आणि मग आणखीन मन राजसिक, आणखीन मग आपण आपल्या आध्यात्मिक स्तरावरती जीवन जगतच नाहीये. मग आत्म्याला कसा आनंद प्राप्त होणार? आपले आध्यात्मिक स्तर काय आहे? भगवंताचं भजन करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण आध्यात्मिक जीवन जगतच नाहीये.
भौतिक जीवन जगत आहे, राईट. आणि अशा भौतिक जीवनामुळे मग त्याच्या आपल्या नवीन समस्या झालेल्या आहेत. मग तुम्ही आजकाल बघत असाल ना, ते लहान मुलांचे व्हिडिओ येतात की बच्चों को मोबाईल मत दो. बच्चों को मोबाईल देने से क्या होता है, काय काय लोक मुलं जी असतात ते एवढे ऍडिक्ट होऊन जातात, मोबाईल शिवाय त्यांना जगताच येत नाही. प्रत्येक मिनिटाला जेवताना मोबाईल पाहिजे, अभ्यास करताना मोबाईल पाहिजे. किती भयानक ऍडिक्शन आहे माहिती आहे तुम्हाला. आणि त्याला त्याशिवाय जगता येत नाही. एक वेगळ्या प्रकारचा आजार झालेला आहे तो, राईट. मग त्याच्यामध्ये एकच ठिकाण म्हणजे पहिले मुलं घराच्या बाहेर खेळायची, थोडं बॉडी पण फिट राहायची, राईट. बाकी मुलांची भेटणं व्हायचं, त्याचा मानसिक विकास व्हायचा, शारीरिक विकास व्हायचा. आता कसं असतं एकाच ठिकाणी, मग त्याला जाडेपणा येणे, शरीराचे सगळे आजार तयार होणे. म्हणजे बघून घ्या आता की आपण अशा राजसिक म्हणजे एकच प्रकारच्या गोष्टीला सर्वस्व मानण्याने काय प्रॉब्लेम. म्हणजे पूर्ण संस्कृती ही एक सिव्हिलायझेशन किंवा एक साम्राज्य जे आपण बनवलेलं आहे ते पूर्ण कसं खाली कोसळत चाललेलं आहे. सो दिस इज रिझल्ट ऑफ श्लोक नंबर 22 दिलेला आहे ते इथे अशा प्रकारे, राईट. त्यानंतर मग एवढं झाल्यावरती आज सगळे जिवंत आहेत, सगळे जिवंत आहेत ना. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कसली रेसिपी पाहिजे तुम्हाला? अजून आपल्याकडे आहे, अर्धा तास आहे आपल्याकडे, 25 मिनिटं आहे, जास्त नाही 20 मिनिटं आपण घेऊ. आणखी थोडे 2-4 श्लोक पुढे घेऊ, लगेच होतील. त्यानंतर मग आता कर्म, ठीक आहे. आता हे झालं ज्ञान आपण घेतलंय. 20, 21, 22 या 3 श्लोकांमध्ये ज्ञान आपण बघितलं 3 गुणांमध्ये, राईट. आता त्यानंतर कर्म हे कसं प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये असतं ते आपल्याला बघायचं. 23 ते 25 श्लोक नंबर 23 वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 23. ज्याला झोप येईल त्याला मी वाचत राहणार आता. हरे कृष्ण. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेतुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते. जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याला काय एक्सप्लेनेशनची गरज नाही, स्ट्रेट स्टेटमेंट आहे, राईट. म्हणून म्हटलं ना फटाफट होईल आता. जे आसक्तीशिवाय केले जाते, कुठल्याही कर्मामध्ये आसक्ती नको आपल्याला. आणि जे आपल्याला नेमून दिलेलं आहे त्याच्यामध्ये राग पण नको, द्वेष पण नको, फल इच्छा पण नको. जस्ट मला माझी ड्युटी आहे, मला करायची म्हणून करायचं बस. मला कोणी सांगायची गरज पण पडत नाहीये की तू हे केलंच पाहिजे. नाही, मला दिलेले नेमून दिलेलं आहे, मी करणार ते आणि माझं कर्तव्य आहे. म्हणून प्रबंध तात्पर्य दिलेलं आहे. विभिन्न वर्ण व आश्रमांवर आधारित शास्त्रातील नियत कर्मे जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय राग द्वेष भावरहित भगवंतांना प्रसन्न करण्याकरता व आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्ण भावने केले जातात, त्यांना सात्विक कर्मे म्हणतात, राईट. त्यानंतर मग म्हणून अशी कर्मे आपल्याला बांधू शकत नाही जी ईश्वर प्रीत्यर्थ केली जातात. त्यानंतर मग 24 मध्ये दिलेलं आहे राजसिक कर्म वाचा. मधुसूदन प्रिय माताजी तुम्ही वाचताल श्लोक नंबर 24. नाही जमते प्रभू. चालेल, अनुवाद वाचा फक्त, काय प्रॉब्लेम नाही. अनुवाद वाचा, अनुवाद. परंतु लाभेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे नित्य अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होते. हरे कृष्ण. येस. आणि जे कर्म फलाची इच्छा ठेवून, जसं समुद्र मंथनामध्ये जेव्हा देवता आणि दानव या दोघांनाही सांगितलं होतं तुम्ही मंथन करा वासुकीला घेऊन, तेव्हा असुर काय म्हटले, नाही नाही आम्हाला ना वासुकीचं डोकं पकडायचंय, शेपूट नको, आम्ही लय शिकलेले आणि आम्ही फार मोठे सज्जन लोक आहोत, आम्ही शेपूट थोडी पकडणार. ते म्हटले आम्हाला डोकं पकडायचंय, म्हणजे चांगला वाटतं ना डोक्या साईडचा भाग. भगवंत म्हटले पकडू द्या, मजा येईल बघा आता. राईट. जिथे आपल्या मनामध्ये प्रतिष्ठा जगाचा भोग घेण्याची भावना येते ना, तिथे मग आपलं चांगलं काम होऊन जातं. मग तुम्हाला माहिती आहे, मग त्या लोकांनी जेव्हा पकडलं होतं वासुकीचं मान पकडली, तेव्हा वासुकीच्या तोंडात ना काय झालं, ते गाडीचं काय असतं तुम्हाला माहिती, गाडीचं काय म्हणतात ते फटफटी मधनं ते बाहेर धूर निघतो ना, काय म्हणतात त्याला,
तुम्ही फटफट चालवता ना, मी नाही चालवत, मला नाही माहिती. हे ना ते कार्बन का तुम्ही? ते गाडीतनं धूर कुठून निघतं बाहेर, धूर हा. कुठलं टँक असतं, ते पाईप असतं. Exhaust. हा ठीक आहे ठीक आहे. Exhaust. Silencer. हा सायलेन्सर. ठीक आहे. Silencer. आहे, जिवंत आहेत तुम्ही सगळे. राईट. तर मग देवताने जेव्हा त्याला पकडलं तेव्हा त्यांना धूर जेव्हा आला, सगळे सगळे काय झाले, धुराने हरिबोल झाला त्यांचा. म्हणून ज्या कर्माला आपण भोग भावनेने करतो त्याने आपल्याला बंधन लागतं आणि त्रास होतो. राईट. सो दिस इज रजगुणी कर्म. त्यानंतर तिसरी कॅटेगरी दिलेली आहे तामसिक. श्लोक नंबर 25 वाचा. श्री राधा प्रेम माता जे आहे ते वाचा. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हा. अनुबंधम क्षयम हिंसाम नपेक्ष्य च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यतताम समुच्यते. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. हरे कृष्ण. येस. मग आता ह्याच्यामध्ये सगळं काही आलं जे आपण अगोदर केलेलं आहे कृष्ण भावनेमध्ये येण्या अगोदर. राईट. 4 प्रकारचे नियम जे तोडले जातात ते यातनं तोडले जातात. तामसिक स्पेशली ऍडिक्शन्स, जे नशा केली जाते ना लोकांकडनं, दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू. राईट. आणि हे एवढं कठीण असतं की त्याला तोडता येत नाही हो. म्हणजे एवढं जड आणि एकदम भयंकर त्याची आसक्ती तयार होते की त्यांना तोडणं फार कठीण जातं. राईट. तमोगुणी जे नेटवर्क असतं आणि नंतर त्यात क्षय दिलेला आहे, दुसऱ्यांचा नाश करणे आणि अहिंसा. राईट. जसं एखाद्याचा जीवनाचा उद्देश असतो काय की मला गँगस्टर दाऊदची गँग जॉईन करायची आहे. राईट. तामसिक आहे ना पूर्ण. ते तात्पर्य देतात. आपल्या देशातील सरकारला किंवा भगवंताने नियुक्त केलेल्या दूतांना, ज्यांना यमदूत असे म्हणतात, आपल्या कर्माचा जमा खर्च दाखवावा लागतो. बेजबाबदारीने केलेले कर्म नाशाला कारणीभूत होते, कारण त्यामुळे शास्त्रातील नियत आदेशांचा भंग होतो. असे कर्म प्राय हिंसात्मक असते व ते इतर जीवांना पीडादायक असते. असे बेजबाबदार कर्म स्वतःच्या अनुभवावर आधारून केले जाते. यालाच मोह म्हणतात. अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमोगुणामुळे उत्पन्न होतात. राईट. त्यानंतर कर्म झालंय, सगळे आहेत अजून जिवंत आहेत, सगळे आहेत अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. त्यानंतर मग पुढे जिवंत म्हणजे जिवंतामध्ये जिवंत. त्यानंतर 26 ते 28 3 श्लोकामध्ये आपण कर्ता बघणार आहोत. राईट. आता हे मी तुम्हाला बरोबर सांगतोय की हे पुन्हा का भगवंत सांगतायत की 3 गुणांमध्ये काय एवढं अनालिसिस केलं जातं हे दाखवण्याकरता की बघा प्रकृतीच्या गुणांचा किती खोलवर प्रभाव आपल्यावरती आहे, आणि यातनं सुटणं किती कठीण आहे. जोपर्यंत आपण खरंच सर्व काही कर्म ईश्वर भावनेने करत नाही तोपर्यंत फार कठीण असतं. राईट. आता श्लोक नंबर 26 ते 28 कर्ता 3 भावनेमध्ये दिलेले आहे. श्लोक नंबर 26 वाचा. कोण वाचेल? शकुंतला माताजी श्लोक नंबर 26 वाचा. माईक अनम्यूट करा. माईक. अच्छा त्याने ठीक आहे, त्यांना टाइम लागतोय. आपण तोपर्यंत त्यांच्याकडनं वाचून घेऊया. कोण वाचेल? शोभा शितोळे माझे तुम्ही वाचा. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. मुक्त संगो अनहंवादी धृत्युत सा समन्वितः सिद्ध्या सिद्ध्योर निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. जो मनुष्य प्राकृतिक गुणाचा संग न करता नित्य अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. जो स्वतःला करता समजत नाही. राईट. आणि जो पुढे काय यश मिळेल नाही मिळेल त्याला म्हणजे त्याने अनालिसिस केलेलं असतं, परंतु त्याने जास्त चिंतित होत नाही. तो आपल्याला कर्म करायचं म्हणून कर्म करतो. राईट. म्हणून याला म्हटलं जातं कॉन्टेम्पलेशन बिफोर परफॉर्मिंग ऍक्शन. राईट. सत्वगुणामध्ये कसं कार्य केलं जातं की व्यक्ती कॉन्टेम्पलेशन करतो,
एखादी क्रिया करण्यापूर्वी. आणि रजोगुणामध्ये कसं असतं की व्यक्ती विचार करत नाही की पुढे त्याचा परिणाम काय होईल किंवा काय होणार नाही, राईट. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात, कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी प्रकृतीच्या गुणांपलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपवलेले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते, कारण तो मिथ्या अहंकार व गर्व यांच्या पलीकडे गेलेला असतो. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो. कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशांची तो चिंता करत नाही. तो नेहमी उत्साहपूर्णच असतो. तो यश किंवा अपयशाची पर्वा करत नाही व सुखदुःखात समान वृत्ती बाळगतो, असा करता सत्वगुणी होय. त्यानंतर मग पुढे दिले रजोगुणी करता, श्लोक नंबर 27 वाचा. कल्पतरू राधिका माताजी श्लोक नंबर 27 वाचा. हरे कृष्णा. रागी कर्म फले प्रेप्सु लुब्धो हिंसात्मको शुचि हर्षकोवी शोकान्वितम करता राजस परिकीर्तित. जो करता कर्म आणि कर्म फलाप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि सर्व सुख दुःखांमध्ये असतो, रजोता मठ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक्झॅक्टली असंच जसं तुम्ही वाचलं तसं असतं तो. म्हणजे आवाज तुमचा हे झाला म्हणून तसं तुम्ही नाही, पण आवाजामुळे, झूमच्या नेटवर्कमुळे. जो करता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो, राईट. आणि जो फळांना भोगू इच्छितो त्याला काय होणार आहे? त्याला लोभ येईल, ईर्ष्या येईल, अपवित्र, सुखदुःख या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. म्हणून प्रबोधन तात्पर्य दिलेलं आहे, मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्याच्या कर्माच्या फळांविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो. कारण संसार, घरदार, पत्नी, मुले इत्यादींविषयी त्याला फार आसक्ती असते. अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा नसते. आपल्याकरता आपल्याला हे जग भौतिकरित्या अधिकाधिक सुखकारक कसे होईल याचीच केवळ तो विचार करतो. साधारणपणे तो फार लोभी असतो व त्याला वाटते की आपण जे काही मिळवले ते चिरस्थायी आहे आणि कधी नाश पावणार नाही. असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता कोणतेही पाप कर्म करण्याची त्याची तयारी असते, राईट. म्हणून बघा कसं असतं की जो व्यक्ती प्रोडक्ट म्हणजे कसं असतं, जनरली आपण जेव्हा कर्म करतो या जगामध्ये, राईट, कर्म करताना आपलं लक्ष जास्त हे प्रोडक्ट वरती नसावं, आपल्या क्रियेवरती असावं. म्हणजे फळावरती नसताना आपल्या कर्मावरती असावं. जो जास्त प्रोडक्ट वरती लक्ष ठेवतो परंतु प्रक्रियेवरती लक्ष ठेवत नाही त्याला म्हणतात रजोगुणी करता. म्हणजे कर्म चालू व्हायच्या अगोदर त्याच्या मनामध्ये असतं की मुझे ये मिलेगा, मैं ऐसे भोगूंगा, ऐसे मिलेगा, ऐसे मिलेगा, ऐसे भोगूंगा. आपली भावना असते नसते का? मला भक्तिशास्त्री सर्टिफिकेट भेटेल, माझी दीक्षा होईल, मग दुसरी दीक्षा होईल, राईट. त्याच्या पुढे काही दीक्षा नसते. मग ती झाली की मग काय होतं, तेच सर्टिफिकेट पण बघावं लागतं. अच्छा अभि क्या होगा की नाही, सर्टिफिकेट देख के पढाई करो और, राईट. किंवा आपण जेवण बनवण्या अगोदरच 10 वेळा विचार केला असतं कसं होईल, मस्त होईल नाही, मस्त होईल ना. किंवा आपण कुठे जायच्या अगोदर ये पार्टी में क्या होगा, ऐसे होगा ना, उधर ये ऐसे लोग मिलेंगे, मजा आएगा, राईट. तर आपल्याला कसं आहे की, किंवा तुम्ही चॅन्टिंग करताना तुम्हाला अनुभव येत असेल, चॅन्टिंग चालू आहे आपली, चॅन्टिंग पूर्ण झाली नाही, पण स्वप्न कसं असतं चॅन्टिंग पूर्ण होईल, माझी पूर्ण झाली, कधी पूर्ण झाली, लवकर पूर्ण होईल, राईट. जनरली ते चॅन्टिंग करताना आतमध्ये ते हे असतं ना, ते गुरुमणी असते, ते लोक शोधत असतात. जप करता शोधत असतात की अरे गुरुमणी कधी येईल, आणि त्याला शोधता जप पूर्ण करतात. ते पूर्ण 16 माळा प्रत्येक माळेमध्ये, राईट. त्याला म्हणतात राजसिक भावना, राजसिक करता. तर त्यामुळे त्याचं फोकस जे आहे ते मेन आत्ताच्या क्रियेवरती नसतं, तर त्याला काय भेटणार त्याच्याकडे असतं. अरे आता फोकस करा तुम्ही ज्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल त्याच्यावरती करा, राईट. मग त्याला म्हणतात फोकस ऑन प्रोडक्ट अँड नॉट ऑन प्रोसेस. त्याच्यामुळे काय होतं की अंडर परफॉर्मन्स होतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जप्त करायचंच आहे, आपण करूया ना शांतपणे, राईट. जर आपण नुसतं हे विचार केला कधी पूर्ण होईल, जप्त करायचंच आहे. पण ह्या भावनेमध्ये विचार करता काय होतं की आपला जप पण ठीक होत नाही, आणि ऍक्च्युली असा जप उशिरा पण होतो. कारण अटेन्शन जास्त नसेल तर टाइम लागतं, राईट. मग ते प्रत्येक क्षेत्रामध्ये तसं असेल. म्हणून क्वालिटीची आपली कामाची आहे ती खराब होत जाते जर आपलं लक्ष जर आत्ताच्या कामावरती नसेल तर, राईट.
समथिंग लाईक दॅट. दिस इज रजोगुणी कर्ता. त्यानंतर प्रबोधन त्याला हे दिलेलं आहे खाली डिस्क्रिप्शन तेवढं चांगल्या प्रकारे. आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो आणि जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दुःखी होतो. अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी करता होय. त्यानंतर 28 मध्ये दिलेला आहे तमोगुणी करता. श्लोक नंबर 28 वाचा. रामशरण प्रभू वाचा श्लोक नंबर 28. कर्ता तामस उच्यते. जो कर्ता नेहमी शास्त्र विरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते. येस, मराठीमध्ये एकदम स्ट्रेट ट्रान्सलेशन आहे. हे सगळे त्याचे क्वालिटीज आहेत तमोगुणी कर्ताचे. काय काय यु नो, अयुक्त म्हणजे शास्त्र विरुद्ध, राईट. स्तब्ध म्हणजे हट्टी आणि षट म्हणजे कपटी, राईट. म्हणजे शास्त्रांच्या विरुद्ध करणे. आता 2 शब्द दिलेले आहेत, स्तब्ध आणि षट. हट्टी आणि कपटी या दोघांमध्ये फरक आहे, राईट. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्स्टिनेट अँड डिटर्मिनेशन. जिद्दी कोणाला म्हटलं जातं, जसं से फॉर एक्झाम्पल ध्रुव महाराज जेव्हा वनामध्ये गेले होते तेव्हा ध्रुव महाराजांना म्हटलं गेलेलं आहे की ते निश्चयी होते. जेव्हा त्यांना नारद मुनी भेटले, नारद मुनी म्हटले की अरे बाळा घरी जाऊन खेळ, हे काय थोडी वय आहे तुझं वनामध्ये येऊन तपस्या करायचं. तेव्हा ध्रुव महाराज म्हटले नाही नाही, तुम्ही मला चांगला म्हणजे मला मार्ग देऊ शकत नसाल जिथे मला जायचं तर तुम्ही मला माझ्यावर सोडून द्या, मी बघेन काय करायचं ते, राईट. त्याला म्हटलं जातं डिटर्मिनेशन, कारण त्याला ईश्वराकडे जायचंय. पण याच्या विरुद्ध दुर्योधन, त्याला नारद मुनी बऱ्याच सांगितलं होतं की बाबा तू पांडवांशी युद्ध करू नकोस, जर तू युद्ध केलंस तर तुझं पूर्ण कुळ नष्ट होऊन जाईल. पण त्याने ऐकलं नाही. त्याला म्हणतात जिद्दी, राईट. हे दोन्ही शब्द त्या याच्यामध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये. तर आपल्याला ध्रुवासारखं डिटर्मिन व्हायचंय पण हट्टी व्हायचं नाहीये. आणि शटो कपटी म्हणजे कसं, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का आजकाल ते 9 ते 14 मधले वयाची मुलं असतात ना, त्यांना स्पेशली टार्गेटेड ऍड्स असतात, माहिती का तुम्हाला. सोशल मीडियामध्ये, टेलिव्हिजनमध्ये, टीव्ही मध्ये, न्यूजपेपरमध्ये स्पेशल त्यांच्याकरता टार्गेटेड ऍड असतात की या गोष्टी तुम्ही घेतल्या तर तुम्ही जीवनामध्ये एकदम आनंद घ्याल. 14 नंतर त्यांचा भ्रम निघून जातो आणि मग ऍड बदलतात, मग तुम्हाला वेगळे ऍड येतात. हे सगळे सायकोलॉजिकली अरेंज केलेलं आहे. 9 ते 14 मुलांकरता ह्या ऍड दाखवायच्या, मग त्यांचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात त्याच ऍड चालतात. 15 ते 30 त्यांच्याकरता वेगळ्या ऍड चालतात. त्यानंतर 30 ते 50 त्यांकरता वेगळ्या ऍड चालतात. मग आता तुम्हाला चॉकलेटची ऍड बघून तर तुम्हाला तोंडात पाणी येणार नाही ना, कॅपॅसिटी पण नाहीये म्हणजे चॉकलेट खायची, भले पैसे असतील, आणि इच्छा पण नाहीये कारण चॉकलेट ऑलरेडी एवढं खाऊन झालेलं आहे की आता म्हणजे पकून गेलेलं आहे. तो म्हणतो नको, कुछ नया है क्या, नाही नया तो कुछ है नहीं लाईफ में अभी. ज्याला 40 झाले तो म्हणतो की खतम हो गया, अभी संसार में कुछ है नाही, राईट. म्हणून त्याला म्हणतात, म्हणजे स्पेशली वेस्टर्न मीडियामध्ये अशा ऍड्स अरेंज केल्या गेलेल्या आहेत की त्या मुलांना एवढ्या अग्रेसिव्ह दाखवल्या जातात की मुलगा मग त्याच्यावर राहू शकत नाही. मग त्याला हे खेळणं पाहिजे, त्या खेळण्याचं खेळणं पाहिजे, त्याचं पूर्ण घर पाहिजे, बिल्डिंग पाहिजे. तो म्हणतो हे जर नाही भेटलं तर मी जगूच शकत नाही, राईट. आणि मग अशा गोष्टींमुळे प्रबोधन इथे दिलेलं आहे. सॉरी, भगवंत म्हणतात दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असणे. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे, राईट, एक्सपर्ट इन इन्सल्टिंग अदर्स. मग तुम्हाला माहिती काय काय लोक असे असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्यांचा अपमान करण्याची एक्सपर्टीज भेटलेली असते. प्रत्येक गोष्टीत बोलताना समोरच्याला म्हणजे कसं कमी दाखवायचं हेच त्यांचा एक्सपर्टपणा असतो, राईट. आणि दुसऱ्यांना दाखवणे की मी कसा हुशार आहे. त्यानंतर पुढची दिलेली आहे कॅटेगरी, कुठे गेला श्लोक, ओके. त्यानंतर दीर्घसूत्री. दीर्घसूत्री म्हणजे प्रोकास्टिनेशन, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रोकास्टिनेशन. प्रोकास्टिनेशन म्हणजे समजा आपल्याला जर एखादं काम दिलं असेल जे आपण आज करू शकत नाही, आज नाही करायचं, उद्या करायचं, उद्या नाही परवा करायचं, नाही परवा नाही तेरवा करायचं, आणि अशा प्रकारे जीवनाच्या अंतपर्यंत त्या कामाला ढकलत येणार तो, त्याला म्हणतात प्रोकास्टिनेशन, राईट. म्हणजे जे कर्म त्याचं जे एका दिवसात होणार असेल त्याला 100 वर्ष लावेल तो, त्याला म्हणतात दीर्घसूत्री.
त्यानंतर विषादी. विषादी म्हणजे नेहमी उदास असणारा, यु नो, नेहमी प्रबोधन तात्पर्यामध्ये काय दिलेलं आहे वर्ड टू वर्ड मध्ये, खिन्न. आणि प्रबोध तात्पर्य लिहितात, जर तुम्ही एक एक सगळे शब्द बघायला गेलात तर 2-3 लाईन वाचू आपण आणि इथे थांबूया. मग आपण इथे थांबूया, लास्ट हा तात्पर्य असेल. त्यानंतर नवीन सेक्शन चालू होईल बुद्धीचा आणि निश्चयाचा. प्रबोध लिहितात, शास्त्रातील आदेशानुसार कोणत्या प्रकारचे कर्म करावे व कोणत्या प्रकारचे कर्म करू नये हे आपल्याला समजते. जे लोक शास्त्रांच्या आदेशाची पर्वा करीत नाहीत, जे लोक कर्म करू नये, जे लोक जे कर्म करू नये तेच कर्म करतात, आणि असे लोक सामान्यपणे पर्वा करीत नाहीत, भौतिकवादी असतात. ते शास्त्रीय आदेशानुसार न वागता प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म करतात. राईट. ते अतिशय आळशी असतात. काम असूनही ते नीट न करता नंतर कधीतरी पूर्ण करता बाजूला सरतात. असे मनुष्य खिन्न असल्याचे आढळतात. ते काम करण्यात नेहमी तिरंगाई करतात व तासभरामध्ये होणारे काम वर्षानुवर्षे करीत असतात. असे सगळे करते तमोगुणी असतात. राईट. लाईक दॅट. आणि ह्या स्पेशली तिसरी जी कॅटेगरी, ह्या कॅटेगरीमुळे काय होतं, आजच्या जगामध्ये जे काही मानसिक विकाराचे लोक आहेत ना, स्पेशली मेंटल डिप्रेशन वाले किंवा एन्झायटी वाले, ही ती तिसरी कॅटेगरी आहे. ह्या सगळ्या कॅटेगरी तुम्ही बघाल ना, ह्या लोकांचे हेच लक्षण असतात जे दिलेले आहेत ना वरती. जे शास्त्रांना न जुमानता कुठलेही कर्म करतात, जे हट्टी आहेत, कपटी आहेत, दुसऱ्यांचा अपमान करतात, आळशी आहेत, सदैव खिन्न असतात, आपलं काम टाइमवरती न करणारे असतात, हे लोक जीवनामध्ये कधी सुखी असू शकत नाहीत. राईट. अशा प्रकारे. आणि यांचा अंत कसा असतो, म्हणजे आता समजा सुसाईड कोण करतात, जे सर्वात आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेटेड लोक आहेत ते लोक सुसाईड करतात. म्हणजे ज्यांना काय कळतच नाही, म्हणजे शेवटला काय करावं मी, त्यांना म्हणजे शेवटला दिसतं की मी आता मरून जावं. म्हणजे जीवनामध्ये त्यांना काही मार्गच नाहीये. म्हणजे प्रकृतीचा गुण जो तमोगुण एवढा त्याच्यावरती हेवी आहे की त्याला बिचारायला हात पाय एवढे बांधले गेले तर सुटतात, त्याला सुटताच येत नाही त्यातनं बाहेर. दिस इज द मेन रिझन फॉर सुसाईड आपल्या आजच्या आधुनिक कलियुगामध्ये. राईट. अशा प्रकारे. तर हा इथपर्यंत सेक्शन आपलं पूर्ण झालेला आहे, श्लोक नंबर 28 पर्यंत. त्यानंतर मग आपण ह्यातले अजून एक 12 श्लोक उरले त्या सेकंड सेक्शन मधले, ज्याच्यामध्ये अजून बुद्धी आणि निश्चय यांचं भगवंत प्रकृतीच्या 3 गुणामध्ये विभाजन करतील. ते आपण बघूया नेक्स्ट क्लासला. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे तर बोला 1-2 मिनिटांमध्ये. नेक्स्ट क्लास म्हणजे बुधवारी 8 ते 9. त्यानंतर पुरा नेक्स्ट क्लास म्हणजे शुक्रवारी 7:30 ते 9. हरे कृष्ण. तेव्हा तुमचा सिलेबस पूर्ण होईल. ओके. कोणाचा काही प्रश्न आहे 1 मिनिटामध्ये? आज सगळे क्लिअर आहे, ऑल क्लिअर आहे. राईट. ओके. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु. हरे कृष्ण प्रभु. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.